माननीय भारताचे प्रधानमंत्री मोदी साहेब तसेच आमचे एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री, लाज वाटते आज की तुम्हाला एवढ्या आदराने आम्ही भावासारखा आणि बापासारखा हा भारत देश सांभाळायला दिलाय, पण आज तुम्ही माझ्या शिवरायांचा महाराष्ट्र हा कुठे नेऊन ठेवलाय. खरंच शिवरायांची खोटी शपथ घेऊन तुम्ही एकनाथ नावाला कलंक लावणार आहात का? प्रश्न आहे माझा तुम्हाला. आज जर दादांची तब्येत बघितली, 5 दिवस दादांना उपोषणाला बसून झाले, दादांच्या पोटात अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. एवढे वैरी आहोत का आम्ही मराठा समाज तुमचं? काय केलंय आम्ही तुमचं सगळ्यांचं? प्रत्येक 18 पगड जातीला घेऊन माझ्या शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं आणि आजही दादांसोबत 18 पगड जाती आम्ही एकत्र आहोत. का तुम्ही राजकारणाचा डाव रचताय माणसांवर? का चुकीचं वाटत नाही का शिंदे साहेब तुम्हाला? हे कसंही करा, काहीही करा, आदराने सांगतोय. कारण आज जर महिला बघितली तर तुम्ही कहाण्या ऐकल्या असतील जिजाऊ मासाहेबांच्या, रणरागिणी झाशीच्या राणीच्या. आज जर ह्या इथल्या जेवढ्या हजर असणाऱ्या दादांच्या बहिणी जर आज रडत आहेत, तर उद्या जर युद्धाचं काम पडलं तरी हे मागे हरणार नाहीत. एक स्त्री 5-5 जणांचा वध करेल, पण वध करायचा कोणाचा? आपण आपलीच आहोत. म्हणून सांगतो एकनाथजी शिंदे साहेब, जर तुमच्या नावाला कलंक लावायचा नसेल, शिवरायांची खोटी शपथ तुम्ही जी खाल्ली, त्या शपथेला जर कलंक लावायचा नसेल, तर तुम्ही लवकरात लवकर येऊन आमच्या दादांचं उपोषण इथं सोडावं आणि मराठ्यांच्या मुलांना आरक्षण द्यावं. हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आणि हक्क आहे. आणि जर तुम्हाला आरक्षण मराठ्यांना द्यायला एवढाच त्रास होत असेल, तर समान कायदा करून टाका आणि जो मुलगा शिकेल तो पुढे जाईल आणि माझा भारत एकदम विकसित राहील. ज्या मुलांना 45% पडका आज त्यांच्या हातामध्ये देश देत आहे आणि ज्याला 90% पडताय तो फाशी घेऊन मरतोय. कुठे नेऊन ठेवलाय तुम्ही महाराष्ट्र माझा? प्रश्न करते मी मोदी साहेबांना आणि मुख्यमंत्री साहेबांना. आज जर मनोज दादांना पुन्हा अन्न पाण्याचे राहत असतील तर मी सांगते, महाकाल भक्त आहे. उद्या सकाळी तुमच्याकडे किती प्रॉपर्टी असली तरी तुम्हाला कॅन्सरच्या रूपाने अन्न पाण्याला तरसावं लागेल. जे लोक आज गादीवर पदावर ही सगळी माझ्या भक्त आहे, त्यांना देव कुठे सोडणार नाही. कारण महाभारत साक्षी आहे, रामायण साक्षी आहे. जिथं जिथं असत्य झालंय तिथं सत्याचा विजय झाला, हे तुम्ही विसरू नका. मानते मोदी साहेब तुम्हाला आज, त्यांनी कदाचित तुमच्यापर्यंत माझ्या मनोज दादाचा त्याग आला नसेल, पण मुख्यमंत्री साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही पोहोचा इथपर्यंत आणि मराठ्यांना आरक्षण देऊन हा महाराष्ट्र सुखी ठेवा. नाही तर ह्या महाराष्ट्रातली जर तरुण मंडळी माझ्या मराठ्यांची भेटली तर इतिहासाचे पान वाचून बघा. ज्या वेळेस महाराष्ट्रात कुठली हानी झाली, मराठ्यांचं रक्त, माणूस नाही मेलेलं रक्त सुद्धा जागी होईल आणि हा महाराष्ट्र पेटवून टाकेल.